हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भेंडी तुमच्या मुलाला पण भेंडी आवडते. चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. इथं भेंडी अगोदर मी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली आहे, म्हणजे चिकट होत नाही असं केल्याने. आणि अशा प्रकारे कट करून घ्यायची भेंडी अगोदर. उभी भेंडी कट केलेली आहे मी, अशी बारीक बारीक नाही केलेली. अशा प्रकारे. आणि नंतर पॅनवर थोडंसं तेल टाकायचं, 1 चम्मच असं साईडनं पूर्ण असं पांगून घ्यायचं. आणि भेंडी कमी गॅसवर अशी भाजून घ्यायची छानपैकी. थोडीशी क्रिस्पी झाली ना तर गॅस बंद करून काढून घ्यायची प्लेटमध्ये. अशा प्रकारे सर्व भेंडी छानपैकी आपल्याला भाजून घ्यायची. खूप छान होते अशा प्रकारे. आणि चिकट होत नाही, अजिबात चिकट होत नाही भाजून घेतल्यास भेंडी. आणि धुतल्याच्या नंतर स्वच्छ कपड्याने धुवून घ्यायची, कोरडी एकदम. भेंडी भाजून झालेली. आता थोडीशी जिरं आणि मोहरी लसूण टाकलेलं आहे मी. छान भाजून घ्यायचा. मिरची कट करून घेतली, वाटण करून नाही घेतलेलं मी त्यात. मिरची वाटून टाकल्यास पण भेंडी चिकट होत असते बरं का, त्यामुळं कट करून एकदम बारीक बारीक अशी कट करून टाकायची. लगेच मी त्यात मिरची वगैरे टाकली की, मिरची छान तळली की लगेच भेंडी टाकून घेतलेली आहे मी. छान मिक्स करून घेऊया आपण. थोडा वेळ असंच मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा नंतरून. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार. थोडंसं लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे, लाल तिखट म्हणजे रंग असा छान येतो भेंडीला. माझ्या मुलांना तर खूप आवडते आमच्या युवराजला भेंडी. आमच्या इथं कोणालाच नाही आवडत, फक्त त्याला आवडते. मी आता शेंगदाण्याचा बारीक कूट टाकलेला आहे बघा. बघा किती छान झाली, खूप छान होते अशा प्रकारे भेंडी. एकदा नक्की करून बघा तुम्ही. कूट टाकल्याच्यानंतर परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं, घालून घ्यायचं. नंतर अशी गॅस बंद करून ठेवायचा. खूप छान झालेली भेंडी बघू शकता तुम्ही किती छान झाली. भेंडी रेडी आहे माझी. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय. प्लीज जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करा.